DIE-CPD नांदेडद्वारा प्रायोजित जिल्हा परिषद हायस्कूल पाळज, केंद्र देवठाणा, तालुका भोकर, जिल्हा नांदेडद्वारा निर्मित मी रावसाहेब बाजीराव गोरे सादर करीत आहे प्रकट वाचन। विषय मराठी, इयत्ता 7वी, पाठ 8वा, गचक अंधारी। लेखक परिचय: अशोक मानकर, 1959, ग्रामीण विनोदी कथा लेखक, हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी हे कथासंग्रह प्रसिद्ध। चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यासाठी कथा व संवाद लेखन। सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा। एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो। पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात आलेला वाघ व बाजाराला निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने मांडल्या आहेत। विद्यार्थ्यांसाठी माहिती मिळवा। मराठी साहित्यातील विनोदी लेखन करणारे लेखक व त्यांचे साहित्य, पुस्तके यांची माहिती लिहा। लेखक: चिवी जोशी, पु ल देशपांडे, द.मा. मिरासदार। एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते। त्यांना गजानन नावाचा मुलगा होता। त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता। भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई। गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा। कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा। सदाचे व्यवस्थित चालले होते। आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते। वडिलाबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता। दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत। एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते। भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली। त्यावेळी गजा गाढ झोपला होता। सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती। त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते। त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते। ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले। अंगणातल्या चपला पायात सरकवल्या, तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली। खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने किल्ला केला, मी येतो, मी येतो। सदाने डोक्याला हात लावला। रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता। विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता। वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता। आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता। पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंजू होताच इथून निघून जाऊ या हिशेबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला। इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले। आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला। ही सदाच्या
घराची मागची भिंत होती. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभा असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सदा विचार करत म्हणाला, बाबू, तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच आहे ना अजून. गजा उसळला, असू द्या, मी येतो. ते का रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं, असू द्या. लहान लेकराले उचलून नेते म्हणतात तो, नेऊ द्या, काही नाही, मी येतो. तिकडे लांडगा येते, मग येऊ द्या, मी येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असते या टायमाले. असू द्या, काही भय नका दाखवू मले वाघा फागाचा. ती ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोयच आटेल पोट्ट दिसून राहिलं इचिन, आणि वाघानं खाल्लं तर तुले. सदानं म्हटलं. तसा गजा तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तर तो 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 काय तुम्हाला सोडणार आहे काय? काही नाही, मले माहीत आहे, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवून राहिले. सदाने विचार केला. डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. गजा गडबडला, गचक अंधारी? हो, गचक अंधारी. काय होय हे गचक अंधारी? गचक अंधारी माहीत नाही तुले? लेका गचक अंधारी वाघा शिवाली एका घासात खाते म्हणतात. आपल्याला भेटली तर काही नाही भाऊ, एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय कोणतं खतरनाक. आता गजा हादरला, शहारून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत, मग जा तुम्हीच. सदाची युक्ती फळाला आली. वाघ मनातून भ्याला, कोणती गचक अंधारी होय बावा, आपल्याला भेटली तर का नाही भाऊ, थोडंसं दिसायला लागल्यावर चालले जाऊ अथून. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ, असं सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी उद्गारला, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गदळ पाहिलं तर अति उभं. सदा तरातरा चालत आला. गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. बापरे, हे गचक अंधारी आहे असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं. सदानं रबदिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लोय जोऱ्यानं चालून राहिलं गदळ, बरोबर आहे, राती सट खाल्लं वाटते त्यानं. चाल म्हणाले का, मलेही बरंच आहे. तिकडे गजा भेला, आता आटालाच नाही राहिला. आता काय, मस्त बाजारात जाणं आणि भदाळं इकणं. स्वारीने गाव ओलांडले. जंगलचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोर पिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा दया कर,
मले वाचो, माल्या पाठीवरची हिबाला जाऊ दे. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे कसं काय असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले. तो थाडथाड उडू लागला. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हालू लागला. मनाशी म्हणू लागला, गचक अंधारी झटके देऊन राहिली, म्हणजे आपल्याला खायची तयारी करून राहिली. हे सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली भावा. कध सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मला घेऊन चालला. पण मी याले दिसलो तर हा माही नळली फोळल्याशिवाय राहत नाही. मला वाचव याच्यातून, या संकटातून तार. सदाला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. घेओ, आता तर गचक अंधारी पाणी सोडून राहिली, म्हणजे मले हे आता पाण्यात भिजू भिजू खाते. या विचाराने वाघाचे काळीज जोरजोरात धडधडू लागले. कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता. सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. सदा असा अलगद वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचक अंधारी आज आपल्याला खाल्ल्या बेगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तुही, असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला. धन्यवाद.